तर आता आम्ही जेवणासाठी आलोय आणि कलमारी म्हणजे काय माहिती आहे काय कोणाला? आत्ताच माहित पडलं. हां, स्क्विड ज्याला आपण नल माकली बोलतो तोच आम्ही स्टार्टरमध्ये मागवलाय. आता बघूया कसं येतंय ते. रेडी आहेस? स्टार्ट करू ब्लॉग? हां, तर आता काय झालं? तुला कमेंट आलेली ना की तू व्हिडिओ नाही बनवत म्हणून आम्हाला आणायला भेटायला नाही मिळत, तर आजचा ब्लॉग मी चालू करणार. तर काय म्हणतात मंडळी, नमस्कार. तर तुम्हाला सर्वांना पण माझा नमस्कार. तर धन्यवाद. तर खरंच आज मला एक कमेंट नाही आली, फोन कॉल आला होता की तू व्हिडिओ नाही बनवत, तर आमची मुलं बोलतात की अनाया कुठं आहे, अनायाला आम्हाला बघायला नाही मिळत. तर धन्यवाद आपला व्हिडिओ स्टार्ट करण्यासाठी. तर आजचा दिवस म्हणजे अनायाचे एक्झाम संपलेले आहेत, तर आजचा दिवस फुल्ली डेडिकेटेड अनायासाठी आहे. कारण आज संध्याकाळी आपण अनायाला कुठेतरी एकदम चांगल्या जागेमध्ये खेळायला घेऊन जाणार आहोत. ये, आणि सोबत आमची बापरे उमा पण आहे, दुसरी बाबू तोंडाला लावून आली शाबू. बघा, लेन्स घातलंस नाही ना? हे बघा, लेन्स पण घालून आली. एवढं बिझी झालंय क्लाउड किचन मध्ये की डोळं पण विसरून गेलं. हे काय लेन्स लावतात काय कोण? हे कसं आहे, डोळं पण विसरून गेलं. मग तेच झालं ना, तुला लेन्स दिसते काय बोल. डोळं विसरून गेली, पावडर लिपस्टिक काजल लावायला नाही विसरून गेली. तू विसरून गेला, माझा डोळा कसा मूड चांगला आहे, नाहीतर जाता जाताच भांडण होती. चला तर बसलोय गाडीमध्ये. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला तर आलोय आपण आपल्या कुरिअरवाल्याकडे. लोणच्याची आणि मसाल्यांची ऑर्डर आहे, तीच कुरिअर करण्यासाठी. हो भाई, हाँ तू ही है वो को एक बॉक्स पैकिंग भी है. ठीक है, एड्रेस भेज रहा हूँ. एड्रेस भेज रहा हूँ, प्रॉपर जाना चाहिए, कुछ कंप्लेंट नहीं आना चाहिए, फटाफट जाना चाहिए. फोन नंबर अच्छे से भेजिए, एड्रेस अच्छे से भेजिए, और ठीक है पैकिंग करके मैं सब कॉपी वाला फॉरवर्ड करता हूँ. चला, तर तुम्हालाही इच्छा असेल आंब्याचा लोणचा, कोळंबीचा लोणचा किंवा आवळ्याचा लोणचा आणि मसाला ऑर्डर करण्याची, सर्व काही आपल्या स्टॉकमध्ये आहे. बिंदास ऑर्डर करू शकता. दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप करा. तर जाऊया डायरेक्ट कुठे अनाया? खेळायला. चला तर पोचलोय आता आपण उरणमध्ये. येताना थोडीशी ट्रॅफिक मिळाली, पण काहीतरी अलग प्लॅन होता. तर अनायाची अचानक नजर किड्स क्लब द प्ले झोन वरती गेली आणि इकडेच आम्ही बघा खेळायला आलो. तर भूमिशाला आणि तनयला पण बोलवलंयस ना? हां, तर ते घरातनं आता थोड्याच टायमाने येतीलच. पण इकडे आल्यावरती समजलं हे जे शॉप आहे ते आपले पूजाताई आहेत. आपला मित्र आहे राज, त्यांचीच बहीण आहे राज भगत. त्यांच्याच आपण हॉटेलमध्ये गेलेलो. पूजाताई, पहिलं तर तुम्हाला खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि मस्त शॉप उघडला आहे लहान पोरांसाठी. आणि बघा किती गर्दी आहे या टायमाला. कधी सुरू केलं आहे? आता आपलं 7 तारखेला ओपनिंग होती याची. अच्छा, 7 तारखेला, म्हणजे आत्ताच उघडलं आहे ना? म्हणजे अशी जी दुकानं आहेत, शॉप आहेत किड्स क्लब, ते आपल्याला खारघर, बेलापूर, नवी मुंबईमध्ये बघायला मिळतात. तर हे पहिलं आहे उरणमधलं? हो, पहिलं आहे उरणमध्ये. द्रोणागिरीत आपण ओपन केलं आहे. अरे वा. आणि काय उद्देश आहे याच्यामागे? कारण की आता लहान मुलांना खेळायला काय ऑप्शन नाही आहेत. आपल्या उरण सोडून बाहेर जायला लागायचं, किंवा आता गार्डन्स राहिलेत नाही लहान मुलांसाठी. तर माझा उद्देश हाच होता का इकडच्या मुलांना पण चांगल्यारीत्या खेळता यावं. सगळं सॉफ्टली आहे, मुलं पडली तरी लागू नाही शकत. जे आपली जी उरणकर जे वाशी, बेलापूर सारख्या ठिकाणी जायचे खेळण्यासाठी, ते आता उरणमध्ये उपलब्ध केलं आहे. बघा खूप भारी आहे. स्लाईड बघा किती मोठी आहे. आणि भूमिशा पण आली इथे. हाय भूमिशा, कशी आहेस? हां, तुला नाही, हां लहान पोरं नाही. हे बघा तनय कुठं आहे? तनय पण आहे आपला, आलाय, त्याला पण भेटवतो. पण इकडे बघा कसे बॉल्स वगैरे ठेवलेत, त्याच्यामध्ये कसे एन्जॉय करतात. हे नाव काय तुझं? क्रिशाल. काय करतोस तू? खेळतोस? हां, हे बघा सीसॉ पण आहे, रिक्षा, टेम्पो, सर्व काही आहे बघा. ये स्लाइड, सीसॉ, स्विंग भरपूर सारे बघितले तुम्ही. पण इकडे बघा सँड प्लेचा पण ऑप्शन तुम्हाला बघायला मिळते. एक बीच वाईब्स पण तुम्हाला मिळतात इकडे आल्यावर. हे बघा अनाया, तुझं आवडतं आहे ना?
मस्त सर्व गेम्स तुम्ही एकाच रूममध्ये एकाच ठिकाणी एन्जॉय करू शकता. हे बघा. हां, आणि टूल्स पण देतात बघा मस्त. आणि तनयची आज एक्झाम आहे म्हणून तो एक्झामच्या मूडमध्ये आहे, काय खेळत नाही ना. 9वीला गेलाय तो. पूजाताई खूप छान वाटलं कॉन्सेप्ट. मयूर सर जे काही तुम्ही केलं आहे एका क्लबमध्ये म्हणजे जे काही लहान पोरांना ॲक्टिव्हिटी करता येईल ते सर्व काही ॲक्टिव्हिटीज तुम्ही इकडे अवेलेबल केल्या आहेत. बास्केटबॉल असू दे किंवा ते ब्लॉक्स असू दे, मॅग्नेटिक गेम्स असू दे, भरपूर सारे गेम्स असले ते सर्व एका क्लबमध्ये अरेंज केलेत. त्याबद्दल खूप भारी वाटलं इकडे येऊन. तर आता आपले जे व्ह्युअर्स इकडे बघतात आपल्याला, तर त्यांना इकडे पोचायचं झालं तर ते इथे कसं पोचणार? तुम्ही उरण साईडनं आलात तर शेव्याचा जो ब्रिज आहे त्याच्यातनं देवकृपा साईडला गेलात तर फर्स्ट लेफ्ट मारलात तर तुम्ही येऊ शकता या साईडला. आणि जर तुम्ही नवघर साईडनं जर आलात तर देवकृपाकडनं सेकंड लेफ्ट आहे. ओके. तर मी मॅप लोकेशन तर देतोयच, तो मॅप लोकेशन पण तुम्ही लावून इकडे येऊ शकता. जर नसेल मिळत तर यांना कॉन्टॅक्ट पण करू शकता ना, कॉन्टॅक्ट करून पण येऊ शकता. तर इकडे मयूर सर आहेत, तर तुमचीच कल्पना होती ना ही? तर हे कसं सुचलं म्हणजे? आम्ही पण आमच्या मुलाला घेऊन वाशीला, खारघरला वगैरे बऱ्याच ठिकाणी जायचो. मुंबईला पण आम्ही जायचो. पहिलं सुरुवातीला आम्ही मुंबईलाच गेलो, त्यानंतर आपल्याकडे वाशीला झाला, इनॉर्बिटमध्ये झाला, सीवूड्सला झाला. त्यानंतर आपल्याकडं पण आता चांगली डेव्हलपमेंट झाली, आता होतोय. तर बरं आपण पण हे करायला पाहिजे आणि आपल्या लोकांना पण सोयीस्कर होईल. कारण की आपली लोक आता वाशीला, मुंबईला वगैरे जात आहेत, तेच आपण थोडक्यात आपण इथं त्यांना होईल. म्हणजे मी माझ्या मुलीला घेऊन जातो वाशीला, तर म्हणजे 700-800 रुपये पर तासाचे खर्च करायला लागतात आपल्याला. तर त्या रेट्सबद्दल काय बोलणार? रेट्स आपण खूप रिजनेबल ठेवलेले आहेत. आता तुम्ही वाशीला नॅमकोमध्ये जाल सीवूड्सला तर 700 ते 800 रुपये घेतात, पण आपण त्याच्यापेक्षा अर्धी किंमत घेतो आहे, अर्ध्यापेक्षा कमी. आणि आता काही ऑफर्स वगैरे चालू आहेत काय? होलीसाठी ऑफर्स आहेत. 1 तासावर अर्धा तास फ्री, 3 दिवस. 1 तासावर अर्धा तास फ्री म्हणजे 3 दिवस आहेत ना अजून. म्हणजे हा व्हिडिओ उद्या येणार. जर सॅटर्डे संडेला तुम्ही येत आहे तर अर्धा तास फ्री मिळेल. आणि काही एखाद्याची बर्थडे सेलिब्रेट करायचा असला त्याच्यासाठी पण ऑफर आहेत ना? पार्टी आहे. आणि आता आपलं लवकरच फास्ट फूडचा बाहेर चालू होते, जेणेकरून मुलांना खाय प्यायचा पण आनंद लुटता यायला पाहिजे याच्यासाठी. उरणकरांना सर्वांना मी अपील करेन, आपल्या लहान पोरांसाठी जर वाशीला कुठे घेऊन जात आहेत अशा किड्स प्लेमध्ये, किड्स झोनमध्ये खेळण्यासाठी, तर नक्की एकदा भेट द्या इकडे. हे बघा सर्व काही ॲक्टिव्हिटी तुम्हाला एकाच रूममध्ये, एकाच क्लबमध्ये तुम्ही करू शकता. काय नाव तुझं बाबू? कसं वाटतंय? भारी वाटतंय. हे बघा भारी वाटतंय एकदम. हो. आणि मुलांची केअर घेण्यासाठी केअरटेकर पण आहेत ना इकडे? मुलांना इथे ठेवून पण जाऊ शकता, मुलं आरामात राहतात. याच्या आधी पण आलेत, 1-2 तास पॅरेंट्स ठेवून पण जातात. इथे लक्ष ठेवायला पण मुली आहेत, कॅमेरा आहेत आपल्याकडे, आणि सॉफ्ट प्ले कोणत्याही मुलाला लागू शकत नाही. बरोबर. सर्व कुशन आहेत इकडे, म्हणजे लागायची वगैरे भीती नाही. आणि जर येत आहे तर सॉक्स घेऊन या ना. तुम्हाला इथे परचेस करायला लागते. सॉक्स कंपल्सरी आहे. हां, सॉक्स कंपल्सरी आहे. तर नक्कीच घेऊन या आणि तुम्ही अशा सर्व काही मुलांना सोडून पण जाऊ शकता. हां, म्हणजे कधी कधी बघ ना, मम्मीला म्हणजे आईला टाईम नाही भेटत मुलगा घरी असल्यावर, तर त्यांना इकडे ठेवून पण त्यांचा फ्री टाईम काढू शकतात ना. आम्ही पण तेच करायचं. जेव्हा अनाया खूप लहान होती तेव्हा आपण मॉलमध्ये शॉपिंग करायला जायचं, तेव्हा अनायाला 1 तासासाठी ठेवून जायचं आम्ही. ते कॉन्सेप्ट पण चांगलं आहे, ते पण चांगलं आहे आणि फुल एन्जॉय करेल हे सर्व मुलांसोबत. काय नाव? क्रिशांक. तुझं? क्रियांश. कसं वाटतंय? मस्त. स्लाइड करून दाखवणार? जा स्लाइड कर. मस्त आणि मजा करा आणि एन्जॉय करा. तर या बाजूला अनिकेत सर आहेत. अनिकेत सर नमस्कार. फर्स्ट टाइम येत आहेत का इकडे? नाही, मी जेव्हा इनॉग्रेशन झालं त्या दिवशी पण आलो होतो आणि मला खूप चांगलं वाटलं. एक मस्त कन्सेप्ट जो आपला उरण किंवा या परिसरामध्ये नव्हता, तो मॅडम आणि सरांनी साकार केला या परिसरामध्ये. त्यामुळे आमच्यासारखे जे लोक इकडे राहणारे आहेत त्यांना आपल्या लहान मुलांना घेऊन यायला खूप बरं राहणार. नाही तर आम्हाला वाशीला, खारघरला अशा ठिकाणी जावं लागलं असतं.
हां त्यामुळे इकडे गेलो, खूप छान गेलो. काय मुलीचं नाव काय तुमच्या? रेवतकर. नियती. हाय नियती, कसं वाटते जम्प करताना? चांगलं वाटते. जम्प करून दाखवशील? हे बघ तुझे फ्रेंड्स जम्प करतात. ताई खूप भारी वाटलं. म्हणजे आजकालची मुलं मोबाईल पकडला की मोबाईलमध्येच बसलेली असतात, तर तोही एक ॲडव्हान्टेज आहे इकडे. फिजिकल ॲक्टिव्हिटी होते. त्यात एक इन्सिडंट सांगते. त्या दिवशी एक पॅरेंट्स एका मुलाला घेऊन आलेले, वजन थोडं जास्त होता, तर त्यांना उद्दिष्ट का होता का जेणेकरून ही ॲक्टिव्हिटी करून तेवढी तरी त्याचं हेल्थ मेंटेन राहील. नाही तर घरात बसून मोबाईल बघत बसतात पण मुलांची हालचाल होत नाही. त्यासाठी मुलाला इथे ठेवून गेलेले. खूप एन्जॉय करतायत मस्त एकदम. तर मी काय म्हणतोय, एखाद्याला पार्टी करायची असेल, बर्थडे पार्टी करायची असेल, तर केक सोबत डेकोरेशन सोबत सर्व काही तुम्ही अरेंज करून देणार? देऊ शकतो. प्रायव्हेट पण आणि नॉन प्रायव्हेट पाहिजे असेल तरी पण अरेंज करून देऊ शकतो. 2 ऑप्शन आहेत. हां, आणि केक वगैरे अरेंज करू शकतो. जर कॅटरिंग सर्व्हिस पाहिजे असेल ते पण अरेंज करून देऊ शकतो आपण. आपल्याकडे बाहेर स्पेस आहे, त्याच्यात आपण बाहेर सर्व करू शकतो. आणि पिकनिक वगैरे करायची असेल एखाद्या शाळेला तर? हो, स्कूलच्या पिकनिक अशा ठिकाणी व्हिजिट करतात, तर स्कूलवाल्यांनी पण कॉन्टॅक्ट केला तरी त्यांना पण चांगलं आहे इथे. हां, खूप भारी कॉन्सेप्ट घेऊन आले आहेत आपल्या उरणकरांसाठी. जर उरणवाले कोणी आपले व्हिडिओ बघत असतील तर, आणि असं काही तुम्हाला मुलांना कुठे घेऊन जायचं असेल तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. बर्थडेसोबत पिकनिकसोबत सर्व काही तुम्ही एकाच ठिकाणी करू शकता. म्हणजे जेवणाची पण अरेंजमेंट, स्नॅक्सची पण अरेंजमेंट होईल ना? पॅकेटमध्ये स्नॅक्स इन्क्लूड आहेत बर्थडे पार्टीमध्ये. सर्व काही होऊन जाईल बघा. चला तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये क्लबचा लाईव्ह लोकेशन, फोन नंबर सर्व काही टाकून देतो. तर तुम्हाला काही करायची इच्छा असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. चालेल, खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. चला तर किड्स क्लबमधून आता आलोय आपण. आपला मित्र आहे राज, त्याच्या द्वारकाई रेस्टॉरंटमध्ये, आणि या बाजूला अनया आहे जिने खूप जास्त एन्जॉय केला आहे. कसा होता तुझा अनुभव? मला तर खूप मजा आली आणि मला वाटते की सर्वांना हे ट्राय करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला खूप मजा येईल. मी कशी डायरेक्ट स्लाईड, मग ते बॉलमध्ये, मग खूप सारे गेम्स पण होते, खूप सारे व्हेरायटी होते गेम्सचे. आजचा दिवस स्पेशली तुझ्यासाठी डेडिकेटेड होता. आवडला ना? मग एक्झाम झाल्यावरती एकदम रिलॅक्स डे. नक्की. तर तिच्या वयाच्या मुलांना ती रेकमेंड करते नक्की जावा, उरणमध्ये राहत असाल तर तुम्हाला आवडेल ना. हां, आणि इकडे भूमिशा पण आहे. भूमिशा, कसा होता तुझा अनुभव? मस्त. आवडला? हां, मी काय जास्ती ट्राय नाही केला पण चांगला होता. म्हणजे वर्थ आहे ना तिथे जाणे. बरोबर बरोबर. तर आता आम्ही जेवणासाठी आलोय. आणि कलमारी म्हणजे काय माहिती आहे काय कोणाला? आत्ताच माहित पडलं. हां, स्क्विड, ज्याला आपण नल माकली बोलतो, तोच आम्ही स्टार्टरमध्ये मागवलाय. आता बघूया कसं येतंय ते. चला तर आलेले आहे कलमारी स्क्विड रिंग्स बनवून दिल्यात बघा, भजी सारख्या. कसं आहे स्टार्टर म्हणून? खाऊ शकतो. मस्त एकदम कुरकुरीत आहेत. हे बघा, स्क्विड रिंग्स. मग आपल्या कोळी किचनच्या मेन्यूमध्ये पण ही डिश ॲड केली पाहिजे, पण ही डीप फ्रायवाली असेल ना? हां,
कशी आहे उमेशा? तवा फ्राय नाही भजी सारखी ना एकदम. प्रॉन्स भजी म्हणून विचारत असतात आपल्याला. आपण स्क्विडची भजी चालू करूया. मस्त आहे ना. चला स्टार्टर खाऊन झालाय आणि इकडे बघताय तुम्ही मेन कोर्समध्ये चिकन लपेटा. जर लपेटा खाण्याची इच्छा असेल तरी पण तुम्ही इकडे येऊ शकता आणि मटन लपेटा खाण्याची इच्छा असेल तरी पण येऊ शकता. काय बोलताय त्याने? मस्त बॅटवाली शेप आहे, क्रिकेटचा आता फीवर आहे आणि त्याच्यामध्येच सर्व करते. काय ट्राय केलंस उमेशा? लिव्हर. लिव्हर कलेजी फ्राय ती पण मागवली. आणि आवडला काय लपेटला? मागच्या हॉटेलला गेलो तसं नाही ना? चांगलं आहे ना? खूप चांगला लपेटा भेटलाय आम्हाला. चला आता फटाफट जेवण करूया. आपली मॅच पण आहे. मॅच खेळायला हाऊली जवळ जाऊया. आणि संघ विजय.